इयत्ता 4 व 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी जनरल नॉलेजचे काही निवडक प्रश्न. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 2 ऑक्टोबर, डी 14 नोव्हेंबर. आपले योग्य उत्तर आहे बी 15 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक दुसरा. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? ए 1945, बी 1946, सी 1947, डी 1950. आपले योग्य उत्तर आहे सी 1947. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी सरदार पटेल, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपले योग्य उत्तर आहे बी जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक चौथा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान कुठे ध्वजारोहण करतात? ए इंडिया गेट, बी संसद भवन, सी लाल किल्ला, डी राष्ट्रपती भवन. आपले योग्य उत्तर आहे सी लाल किल्ला. प्रश्न क्रमांक पाचवा. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येतो? ए जानेवारी, बी मार्च, सी ऑगस्ट, डी सप्टेंबर. आपले योग्य उत्तर आहे ऑगस्ट. प्रश्न क्रमांक सहावा. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन क्रमांक ए 1930, बी 1935, सी 1942, डी 1947. आपले योग्य उत्तर आहे सी 1942. प्रश्न क्रमांक सातवा. भारत छोडो आंदोलनाचे आवाहन कोणी केले? ए सुभाषचंद्र बोस, बी महात्मा गांधी, सी भगतसिंग, डी लोकमान्य टिळक. आपले योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक आठवा. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या नावाने ओळखला जातो? ए तिरंगा, बी पंचरंगा, सी अशोक चक्र आणि डी तारा. आपले योग्य उत्तर आहे ए तिरंगा. प्रश्न क्रमांक नववा. भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी काय आहे? ए कमळ, बी सिंह, सी अशोक चक्र, डी तारा. आपले योग्य उत्तर आहे सी अशोक चक्र. प्रश्न क्रमांक 10वा. अशोक चक्रात किती आरे आहेत? ऑप्शन क्रमांक ए 20, बी 22, सी 24 आणि डी 26. आपले योग्य उत्तर आहे सी 24. प्रश्न क्रमांक 11वा. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? ए वंदे मातरम, बी जन गण मन, सी सारे जहां से अच्छा, डी ए मेरे वतन के लोगो. आपले उत्तर आहे बी जन गण मन. प्रश्न क्रमांक 12. जन गण मन कोणी लिहिले? ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी महात्मा गांधी, डी जवाहरलाल नेहरू. आपले योग्य उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 13. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी 2 ऑक्टोबर, डी 14 एप्रिल. आपले योग्य उत्तर आहे ए 15 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 14. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड माउंटबॅटन, बी जवाहरलाल नेहरू, सी सरदार पटेल, डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपले योग्य उत्तर आहे बी लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 15. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी अण्णाभाऊ साठे, डी सुभाषचंद्र बोस. आपले योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 16. भारताचे राष्ट्रगीत प्रथम कोणत्या अधिवेशनात गायले गेले? ए काँग्रेस अधिवेशन, बी मुस्लिम लीग अधिवेशन, सी गोलमेज परिषद, डी संविधान सभा. आपले योग्य उत्तर आहे ए काँग्रेस अधिवेशन. प्रश्न क्रमांक 17. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी सुभाषचंद्र बोस, डी महात्मा गांधी. आपले योग्य उत्तर आहे बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न क्रमांक 18.
भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? ए. पिंगली व्यंकय्या, बी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. सरदार पटेल, डी. जवाहरलाल नेहरू. आपले योग्य उत्तर आहे ए. पिंगली व्यंकय्या. प्रश्न क्रमांक 19. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? ए. 15 ऑगस्ट, बी. 26 जानेवारी, सी. 2 ऑक्टोबर, डी. 14 नोव्हेंबर. आपले योग्य उत्तर आहे बी. 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद फौज चे नेतृत्व कोणी केले? ए. भगतसिंग, बी. सुभाषचंद्र बोस, सी. महात्मा गांधी, डी. सरदार पटेल. आपले योग्य उत्तर आहे बी. सुभाषचंद्र बोस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.